शिवाजी महाराजांनी आपला एक वकील पाठवला होता. ते सांगायला की आम्ही तुम्हाला घाबरलो आहोत. तुमच्याशी मैत्री करण्यासाठी तुम्ही जावळी जंगलात या. पहिल्यांदा अफजल खानाने हे स्वीकारले नाही. नंतर त्याने स्वीकारले. मग महाराजांनी गडाच्या पायथ्याशी एक शामियाना उभा केला. त्या शामियान्यात अफजल खान त्यांना मारण्यासाठी पुरती तयारी करून ठेवला होता. परंतु शिवाजी महाराजांनी त्याची चाल ओळखून त्यालाच त्याच्याच जाळ्यात अडकवले. परत त्याचा कोथळा फाडल्यानंतर शिवाजी महाराज गडावर गेले. खरं बाकीचे जे शिपाई होते ते त्यांच्या जंगलाच्या झाडांचा वापर करून त्या झाडामध्ये लपले होते. खानाची सेना खान 10,000 सैन्य घेऊन आला होता. ते त्या जंगलात थांबले होते. अचानक तोफांचा आवाज सुरू झाला होता. सगळे मावळे उठले आणि एकच बरोबर आहे. अफजल खान त्यांच्या पालखीतनं बसून जात होता. तेव्हा एक संभाजी कावजी नावाच्या शूराने त्याचे शीर कापले आणि ते जिजाऊ साहेबांकडे नेले. हे बोलून मी माझे भाषण थांबवते. माझं नाव वेदांत विश्वास माने आहे. मी 6वी मध्ये आहे. मी गंगानगर कॉलनी ह्या एकदंत निवास या घरात राहतो. आमच्या किल्ल्याचे नाव आहे बालवीरगड 2. आम्ही हा किल्ला मनाने बनवला आहे. आम्हाला हा किल्ला बनवायला खूप मजा आली. मी ऋषभ आणि मल्हार हे तिघं मिळून आम्ही किल्ला गेला. आम्हाला किल्ला बनवायला 3 दिवस लागले. अडचणी आम्हाला म्हणजे रात्रीचं ते पाऊस ते आणले आणि ते आम्ही ते झाकून ठेवला नव्हता म्हणून कधी कधी पाऊस ते हे होत माती वाहून जात. आणि आम्ही पीओपी म्हणजे दगड माती आहे. मी विनायक नगर मध्ये राधा निवास बंगलो मध्ये राहतो. माझ्यासोबत माझे आई वडील, मोठी बहीण, मोठा भाऊ व आजी राहते. मी 12 वर्षाचा आहे आणि मी सेंट थॉमस इंग्लिश मीडियम शाळेत 6वीत शिकतो. आमच्या किल्ल्याचा 2रा नंबर आलेला आहे. आम्हाला किल्ला बनवायला खूप मजा आली व अडचणी पण आली. धन्यवाद. माझे नाव राजेंद्र अवतारी. मी विनायकनगर विषयी माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी विनंती. सांगलीच्या कृष्णा नदीस 3 किलोमीटर अंतरावर वारणा नदी मिळते. तेथे प्रभू रामचंद्रांनी या संगमावर महादेवाचे मंदिर स्थापन केले व तेथे हरिपूर गाव वसवले. शांत परिसर व हळदीचे वेळ असलेल्या शांत परिसरात व जमिनीची जनतेला मुरवळ पडली व शांतता प्रिय लोकांना येथे वास्तव्य करणे आवडू लागले व शांतता प्रिय जागेत 30-35 वर्षापूर्वी प्रथम डॉक्टर चैतन्य आजोबा यांनी प्लॉट पाडून प्रथम रहिवासी म्हणून कॉलनीची सुरुवात केली व त्या कॉलनीस श्री गणेशाच्या साक्षीने विनायक नगर असे नामकरण केले. बघता घरे वाढू लागली व 30 ते 35 वर्षात 80 ते 90 घरांची कॉलनी विनायक नगर म्हणून अस्तित्वात आली. या कॉलनीत
राहतात. प्रत्येकाच्या सुख दुःखात सर्वजण एकत्र सहभागी होतात. गणेशोत्सव, होळी, कोजागिरी पौर्णिमा, रंगपंचमी असे सर्व सण विनायक नगरमधील हरिपूर रोड रस्त्यावर अनेक कॉलनी तयार झाले. जवळजवळ 3000 ते 4000 कुटुंब आज हरिपूर रोड या गावठाण विस्तारित भागात एकोप्याने राहतात. त्यांना हरिपूर ग्रामपंचायत उत्तमरित्या तुला काय बोलायचं ते बोल. काय करतो शाळा? तो अतिशय हुशार आहे. खूप बडबड करतो पण आज सगळ्याच्या समोर असतोय.